इन्स्पेक्टर. या मॅडम बसा या. थँक्यू. इन्स्पेक्टर, आम्हाला एवढ्या तातडीने का बोलवून घेतलं? मीरा मॅडमनी तुम्हाला सांगितलं नाही का माझं त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं? नाही, सगळं नाही सांगितलं. ठीक आहे, मी सांगतो. ज्या दिवशी तिवारी गायब झाला त्या दिवशी आम्ही त्याचा फोन सर्व्हेलन्सवर टाकला होता आणि त्या सर्व्हेलन्सच्या रिपोर्ट्सनुसार आम्हाला असं कळलं की तुम्ही त्याच्या संपर्कात होता. का होता तुम्ही त्याच्या संपर्कात? इन्स्पेक्टर, संपर्कात म्हणजे तसे 2-3 वेळा फोन झाले होते फक्त. त्या फोन कॉलचं टायमिंग खूप इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युली. आमच्या डेटानुसार ज्या दिवशी तिवारी गायब झाला त्या दिवशी तुम्ही त्याला एक मिस्ड कॉल केला. त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही त्याला 3 मिस्ड कॉल्स दिले. त्यातला एक फोन कॉल उचलला गेला आणि तो 1.5 मिनिटं चालला. 1.5 मिनिटं तुम्ही काय बोलतात तिवारीशी? नाही म्हणजे हा कॅज्युअल फोन कॉल नसावा. त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तुम्ही त्याला फोन केला असणार असं मला वाटत नाही. एम आय राईट? नाही इन्स्पेक्टर साहेब, त्याचं काय आहे म्हणजे, हो मान्य आहे, आम्ही तिवारीच्या संपर्कात होतो. आम्ही म्हणजे? आम्ही म्हणजे तुम्ही का तुम्ही दोघी? नाही, फोनवर मी बोलले होते. काय बोललात तुम्ही? आम्हाला त्याच्याकडून थोडी माहिती हवी होती. कसली माहिती हवी होती तुम्हाला? आम्हाला असं वाटत होतं की त्याला नक्की धनंजयच्या मर्डर बद्दल काहीतरी माहित असणार. म्हणून मग आम्ही त्याला विचारलं. असं डायरेक्टली विचारून जर कुणी गुन्हा कबूल केला असता तर हे पोलीस डिपार्टमेंट अस्तित्वात असतं का मॅडम? हो, पण असा आमचा फक्त अंदाज होता इन्स्पेक्टर. तुमचा जो अंदाज किंवा जो संशय होता तो तुम्ही आमच्याबरोबर शेअर का नाही केलात? आम्ही इथे आलो होतो पण तुमच्यापैकी कोणीच तेव्हा इथे नव्हतं. इनफॅक्ट आम्ही तावडे साहेबांशीही बोललो. बरं चला, तुमचं ते इन्व्हेस्टिगेशन झालं. त्या इन्व्हेस्टिगेशन वरून तुम्ही काय निष्कर्ष काढलात? काहीतरी कन्क्लुजन तुम्ही काढलं असणार ना? आम्ही तिवारीला भेटलो. वाह, व्हेरी गुड. पुढे? नाही नाही, काय काय झालं मी सांगते ना. आम्ही संगीताला फोन केला होता. संगीता? नाही नाही, म्हणजे हे सांगायला की आम्हाला तिवारीला भेटायचंय आणि तर तिवारीला तू तसं सांग. मग तिने सांगितलं, तो तयार झाला म्हणून मग आम्ही भेटलो त्याला, एवढंच. बरं, आणि मग काय झालं पुढे भेटून? तिवारी आम्हाला भेटला पण आम्हाला त्याच्याकडनं काहीच नाही कळलं. काहीच कळलं नाही म्हणजे तुम्हाला काय कळून घ्यायचं होतं? म्हणजे आम्हाला जे वाटत होतं तसं त्याने काहीच नाही कबूल केलं. काय काय विचारलं तुम्ही त्याला? आम्ही त्याला विचारलं की तुला धनंजयच्या खुनाबद्दल काही माहिती आहे का, रादर आम्हाला जी शंका येते ती खरी आहे का. तो काय म्हणाला? तो काहीच नाही बोलला. फक्त मी खूप घाबरलोय असंच परत परत म्हणत होता. आणि मग अचानक निघाला. नंतर बोलू असं म्हणाला. हो, आणि जाताना तो आमच्याकडनं पैसे घेऊन गेला. पैसे? 10,000 रुपये. चला ठीक आहे,
आता मला सांगा, तुम्ही तिवारीला का गायब केलं? आम्ही? हा, म्हणजे तुम्ही आम्हाला जे सांगितलंय त्यावरून आम्हाला हाच निष्कर्ष काढता येतो की तुम्ही तिवारीला फोन केलात, त्याला भेटायला बोलवलं, तो तुम्हाला भेटला, तुम्ही त्याला काही प्रश्न विचारले पण तुम्हाला हवी ती उत्तरं मिळाली नाहीत म्हणून तुम्ही चिडलात आणि मग तुम्ही त्याला पुन्हा भेटायला बोलवलं. त्यांनी अर्थात कोणाला सांगितलं नसणार आणि जेव्हा तो तुम्हाला भेटला तुम्ही त्याला गायब केलं. नाही हो इन्स्पेक्टर, असं काही झालेलं नाहीये. सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्सवरून आम्ही हाच निष्कर्ष काढू शकतो. इन्स्पेक्टर, तुम्ही मनाला येईल ते बोलताय आता. असं काही झालेलं नाहीये, आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. कारण तुम्हाला भीती होती की तिवारी आम्हाला येऊन सांगेल की तुम्ही या गुन्ह्यात इन्व्हॉल्ड आहात. काहीतरी काय, आमची काही इन्व्हॉल्वमेंट नव्हती. मग असं लपून छपून तिवारीला भेटण्याचं कारण काय होतं? एरवी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही इथे येऊन आमच्या डोक्यावर बसून आम्हाला जाब विचारता. ही गोष्ट तुम्ही आमच्याबरोबर शेअर का नाही केलीत? इन्स्पेक्टर, आम्ही फक्त काही माहिती मिळते का एवढंच आम्ही बघत. पण तेच करत असतो मॅडम, पण त्यासाठी असं पॅरलल पोलीस स्टेशन उभं करण्याची काय गरज होती? कारण या केसच्या तपासात काही प्रोग्रेस होताना दिसत नव्हता. त्याचं कारण आहे की तुमच्यासारखी अतिशहाणी माणसं आमच्या कामात अडथळा आणत असतात. इन्स्पेक्टर ठाकूर, मी फक्त माझ्या भावाच्या खुन्याला. मॅडम, इनफ. ज्या माणसाचा खून होतो तो कोणाचा तरी भाऊ, मुलगा किंवा बाप असतोच. पण ह्या गोष्टीचा आम्ही विचार न करता आम्ही आमच्या कामात लक्ष घालत असतो. पण तुमच्यासारखी अतिशहाणी आणि आगाऊ माणसं आमच्या कामात अडथळा आणून आमचं काम अजून अवघड करत असतात. आम्ही काय तुमचं काम अवघड केलं इन्स्पेक्टर? आम्ही तिवारीच्या केसालाही धक्का लावलेला नाहीये. तिवारी कसा बेपत्ता झाला आम्हाला माहित नाही. उलट तिवारीने जर आम्हाला काही माहिती सांगितली असती तर ती आम्ही तुम्हालाच देणार होतो. इन्स्पेक्टर, आम्हाला असं वाटलं की तो पोलिसांकडे जे कबूल करत नाहीये ते कदाचित आमच्याशी बोलेल. असं तुम्हाला का वाटलं? कारण आमची खूप जुनी ओळख होती, बस इतकंच. संगीताकडनं आम्हाला असं कळलं होतं की तिवारी खूप घाबरलाय, तो सारखं गावाला परत जायचं असं म्हणतोय. आम्हाला असं वाटलं की हीच योग्य वेळ आहे. आत्ताच जर त्याला हे सगळं विचारलं, मे बी त्याला पैसे दिले तर कदाचित तो तोंड उघडेल. उघडलं का त्याने? नाही ना, उलट भलतंच काहीतरी झालं. तिवारी गायब झाला किंवा त्याला गायब करण्यात आलं तुमच्यामुळे. महत्वाचा संशयित आमच्या हातून निसटलाय. मॅडम, तुमचा आमच्यावर किंवा आमच्या कामाच्या पद्धतीवर आधीपासून विश्वास नव्हता, पण तुम्ही जे केलंय त्यामुळे आम्ही आमच्या कामात, आमच्या तपासात अजून मागे पडलो आहोत. या गुन्ह्यात तुमचा हात नसेल, पण जो गुन्हेगार आहे तो तुमच्यामुळे सावध झाला. तिवारी तुम्हाला काही सांगण्याआधीच त्यांनी तिवारीला गायब केलं. आणि जर तिवारीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असेल तर त्याला जबाबदार तुम्ही आहात. आय एम सॉरी इन्स्पेक्टर. त्याला तर फार उशीर झालाय मॅडम. माझा दुसरा प्रश्न, गायत्री मॅडम, राणी सरदेसाईंच्या भूतकाळाविषयी, त्यांच्या बॅकग्राऊंड विषयी तुम्हाला काय माहिती आहे का? नाही. काहीच माहित नाही तुम्हाला? तुमचे यजमान तुम्हाला ज्या बाईसाठी सोडून गेले त्या बाईबद्दल तुम्ही तुमच्या नवऱ्याला काही विचारलंच नाही? नाही, मी विचारायचा प्रयत्न केला होता धनंजयना, पण त्यांनी तसं फारसं काही सांगितलं नव्हतं मला, खरंच. तुम्हाला काय माहिती आहे का, राणी सरदेसाई जेव्हा तुमच्या कंपनीत काम करत होत्या तेव्हा त्यांच्या तोंडून काही तुम्ही ऐकलं होतं का? आठवून बघा. सर, मी एक कबूल करतो.
भाऊजींनी राणीशी लग्न करायचं ठरवलं तेव्हा ती बाई कोण आहे याबद्दल मला कुतूहल होतं आणि म्हणून मी ऑफिसमधली राणीची फाईल शोधून काढली. मग पण त्या फाईल मधली सगळी सर्टिफिकेट्स गायब झाली होती. ओके, इंटरेस्टिंग. पुढे? सर, ज्या रॅकमध्ये आम्ही एम्प्लॉईजची अपॉइंटमेंट लेटर्स आणि फाईल ठेवतो त्या रॅकमध्ये मी जेव्हा पाहिलं तेव्हा तिथे अर्धवट फाटलेला कागद सापडला मला. तो राणीच्या सोलापूरच्या शाळेतला दाखला होता आणि त्या शाळेचं मला नाव नीटसं दिसलं नाही, पण तो सोलापूरचा पत्ता होता एवढं खरं. आणि हो, त्यावर राणीचा फोटो सुद्धा होता. सर, वाटलं तर तुम्ही ऑफिसमध्ये कोणालाही विचारू शकता. कदाचित जाधवांना विचारा. एक्सक्यूज मी, हाँ कहिए। तिवारी यहीं पर रहते हैं? हाँ क्यों? आप कौन? मैं उनकी पत्नी। अभी घर पर है? नहीं, बिट्टू के पापा यहाँ नहीं रहते, वो तो बम्बई में रहते हैं। अच्छा, क्या यही बिट्टू के पापा है? हाँ हाँ, यही हैं बिट्टू के पापा। पर आप क्यों पूछ रहे हैं? ऐसे ही, मुझे जरा उनसे काम था, मुझे लगा छुट्टी मनाने आए हैं। नहीं, काहे की छुट्टी? पिछले 6 महीने हो गए उनको एक भी छुट्टी नहीं मिली। वो कह रहे थे कि हमको ही वहाँ पर लेकर जाएंगे, पर बिट्टू अभी छोटा है ना, तो हम वहाँ कैसे जाएंगे? हमने कहा उस चुड़ैल मैडम की नौकरी ही छोड़ दो। ऐसी नौकरी का क्या फायदा जिसमें एक भी छुट्टी ना मिले? लेकिन पैसे तो भेजते हैं ना? हाँ हाँ, पैसे तो बराबर वक्त पे भेजते हैं। उनने हमें कभी शिकायत का मौका नहीं दिया। कितने साल हुए उन्हें बम्बई जाके? 4-5 साल हो गए। जब बिट्टू छोटा था ना, तब वो बम्बई गए थे। फोन करते हैं वो? हाँ करते हैं। आज सुबह से फोन आया था? नहीं, आज तो नहीं आया। पिछले 3-4 दिनों से उनका फोन नहीं आया। और कौन है घर में? सभी हैं, पर आप क्यों पूछ रहे हैं? ऐसे ही, हमें पता चला वो गांव वापस आ गए। भगवान करे ऐसा ही हो। इस बार जब वो गांव आएंगे ना, तो हम उनको वहाँ जाने ही नहीं देंगे। बिट्टू को हम रोज उसके पापा की फोटो दिखाते हैं, कहीं बिट्टू उसके पापा को भूल ना जाए। उनका यहाँ बैंक अकाउंट है? हाँ है, लेकिन आप क्यों पूछ रहे हैं ये सब? हम पुलिस है। पुलिस? उनका बैंक अकाउंट, आपका बैंक अकाउंट, हमें सब डिटेल चाहिए। सोलापूरची शाळा. हो सर. बरं, तुमच्या कंपनीच्या HR डिपार्टमेंटकडून आपण राणीची ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या डेटाबेसवरून काढू शकतो ना? सर, जे एम्प्लॉईज जॉब सोडून जातात किंवा ज्यांना कामावरून काढलं जातं त्यांचा डेटा आम्ही नाही ठेवत. आणि राणी तर कंपनीची मालकीण झाली होती, त्यामुळे तिचे सगळे डिटेल्स सिस्टीम मधून क्लिअर गेले असणार. बरं शेला सर, ही इन्फॉर्मेशन आपण त्यांच्या डेटाबेसमधून रिट्रीव्ह करू शकतो का? जरा फाइंड आउट कर. येस सर. साहेब येऊ का? ये शरद. साहेब, तुम्ही मला बोलवलं? तुला काही प्रश्न विचारायचे आहेत? प्रश्न? आणि मला? ठीक आहे, विचारा ना साहेब. बरं मला सांग, सरदेसाईंकडे तू किती वर्ष काम करतोयस? 2 वर्ष झाली साहेब. 2 वर्ष. अच्छा, म्हणजे राणी सरदेसाईंचं लग्न झालं तेव्हाच तू आलास? नाही, थोडं आधी साहेब. म्हणजे मी इथे कामाला लागलो तेव्हा गायत्री मॅडम घर सोडून गेल्या होत्या आणि राणी मॅडम यायच्या होत्या, त्यामुळे साहेब खूपच एकटे होते. साहेबांबरोबर त्यामुळे कायमच मी असायचो. मी त्यांच्या विश्वासातलं होतो खूप. बरं, तुझं आणि त्यांचं कधी बोलणं व्हायचं का? म्हणजे काही पर्सनल गोष्टी तुझ्याबरोबर शेअर करायचं का? ते नाही साहेब, कधीतरीच अगदी बोलले तर बोलले, असं काही नाही. ते राणी मॅडम बद्दल काही बोलायचंय का? काही म्हणजे त्या कुठल्या आहेत, त्यांचं गाव कुठलं होतं, असं वगैरे काही बोलण्यातून आलं होतं का कधी?
ते राणी मॅडम बद्दल काही बोलायचंय का? नाही साहेब, तसं कधीच नाही बोलले ते. बरं. आणि त्यानंतर राणी सरदेसाई घरात आल्या. हो साहेब. तर मला सांग, राणी सरदेसाईंच्या बोलण्यातून असं कधी आलं होतं का की त्यांचं गाव कुठलं आहे, शाळा कुठली आहे? किंवा बऱ्याचदा बायका असं बोलतात ना की माझ्या गावातली ही मिठाई खूप चांगली आहे, तिकडे असं गोड बनवलं जातं, असं काही वगैरे असं. नाही साहेब, तसं काही आठवत नाहीये. मग त्यांना कधी लेटर्स, कुरिअर वगैरे आले होते का? नाही, असं काहीच नाही यायचं. त्यांचे काही नातेवाईक, त्यांचा फोन आला असावा किंवा भेटायला आले होते? नाही, मॅडमचे कोणी नातेवाईक येत नव्हते आणि फोनही येत नव्हता. तर धनंजय सरदेसाई आणि राणी सरदेसाई या दोघांमध्ये संबंध कसे होते? खूप चांगले होते साहेब. राणी मॅडम बरोबर लग्न झाल्यानंतर साहेब खूप आनंदात होते. म्हणजे मॅडम शिवाय त्यांचं पानच हलायचं नाही. सतत त्यांना नजरेसमोर हव्या असायच्या त्या. खूप प्रेम होतं एकमेकांवर त्यांचं. आणि एवढंच नाही तर मॅडममुळे साहेब ऑफिसमधून लवकरही घरी यायला लागले होते. बरं, सध्या राणी सरदेसाई कशा आहेत? ठीक आहेत. जेव्हापासून साहेब त्यांना दिसलेत ना, तेव्हापासून त्या खूप खुश आहेत. काय साहेब, मी सुद्धा साहेबांना बघितलंय. अहो, साहेब जिवंत आहेत. तू त्यांना पाहिलं? कुठे? बंगल्याच्या लॉन मध्ये, समुद्राच्या बाजूला. मग तू त्यांच्याशी बोलला का नाही? साहेब, कसं बोलणार ना. काय झालं, त्या दिवशी मी सामान आणायला बाहेर गेलो होतो, तर येताना 2 मोठ्या जड पिशव्या माझ्या हातात होत्या. मेन गेटमधनं आत येताना मी पाहिलं की राणी मॅडम कोणाशी तरी बोलतायत. आता मॅडमकडे कोण ना कोण मोठी माणसं येतच असतात. म्हटलं बोलत असतील कोणाशी तरी. पण नंतर जेव्हा मी नीट निरखून बघितलं तेव्हा मला त्या माणसाची थांबण्याची पद्धत किंवा खिशात हात घालण्याची पद्धत, ही लकब अशी मला ओळखीची वाटली. साहेब, ते धनंजय साहेबच होते नक्की. हे 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 कसं शक्य आहे? मॅडम, मी साहेबांना खूप जवळून पाहिलंय. साहेबांना मी पाठमोरं ओळखण्यात एक चूक करणार नाही. इन्स्पेक्टर हा खोटं बोलतोय. शरद, तू खोटं का बोलतोयस? इन्स्पेक्टर, धनंजय मेलाय, त्याचा खून झालाय, आपल्याला सगळ्यांना माहितीये. याला अटक करा. याची नीट चौकशी करा. हा खोटं बोलतोय. मध्ये मध्ये नाही बोललात तर फार बरं होईल. इन्स्पेक्टर, धनंजयची बॉडी तुम्ही शोधून काढलीत ना, मग हा काय वाटेल ते मूर्खासारखं बडबडतोय. तुम्ही ऐकताय काय? त्याची चौकशी करा. तू का खोटं बोलतोय शरद? इन्स्पेक्टर साहेब, मी साधा नोकर माणूस आहे. मी का खोटं बोलेन? मलाही वाटलं होतं की साहेब गेलेत म्हणून. पण त्या दिवशी साहेब आणि मॅडम बोलताना बघून मलाही धक्का बसला. मग तू बोलला का नाहीस त्यांच्याशी? साहेब, कसं बोलणार ना, ती सगळी मोठी माणसं आहेत. आणि साहेब, त्या दोघांमध्ये काही गंभीर चर्चा चालली होती असं मला वाटलं. म्हणजे दिसलं तसं मला. आणि राणी मॅडम तशा आमच्याशी खूप चांगल्या वागतात, माझ्याशी आणि संगीताशी. पण जर त्यांना राग आला ना तर तोंडाला येईल ते बोलतात तो. त्यामुळे हिंमत नाही झाली मध्ये जाऊन बोलायची. आणि साहेब, मी त्या पिशव्या ठेवून सामान सगळं काढून आवरावर करण्यामध्ये 15-20 मिनिटं गेली माझी. आणि बाहेर येऊन पाहतोय तर काय, राणी मॅडम आणि साहेब दोघंही तिथे नव्हते. एवढं मात्र नक्की साहेब, मी थोड्या दिवसांपूर्वी धनंजय साहेबांना राणी मॅडम बरोबर लॉनमध्ये बोलताना बघितलंय. साहेब, अहो, मी खरंच सांगतोय, ते धनंजय साहेबच होते. मग तू आम्हाला आधी का नाही सांगितलं? नाही म्हणजे साहेब, कसं सांगणार ना. मला वाटलं राणी मॅडम सांगतीलच. पण मला सांग, तुमच्या घरात तू आणि राणी सरदेसाई सोडून दुसरं कोणी बघितलंय का त्यांना? नाही, म्हणजे मी तसं फारसं कोणाशी या विषयावर बोललोच नाही. तर मला सांग शरद, तू अधूनमधून कुठेतरी जात असतोस बराच वेळ. कुठे जातोस तू? नाही साहेब, नाही जात. खरं सांग.